नमस्कार मंडळी, एस प श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वांग्याचं भरीत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण आता पाहू. चला तर मग सर्वप्रथम आपण वांगी घेऊया. ही पहा, ही आम्ही वांगी घेतलेत, मोठ्या साईजची आहेत. गावठी वांगी आहेत. तुम्ही काळपट जरा अशी असतात तशी घेतलीत तरी चालेल. हिरवी घेतली तरी चालते. हां, वांगी घेताना निरीक्षण नीट करून घ्या, कारण आपण ते कापणार नाही आहोत. तर आता आपण हे तेल मी घेतलंय, तर त्याला आपण तेल लावून घेऊ. कॅमेरामनकडे कॅमेरा सोपवू. हे पहा, हे मी आता तेल असं लावून घेतो. आपल्याला देठं ठेवायचे, देठं काढायची नाही. काही जण याला चिरा पाडून त्याच्यामध्ये लसूण वगैरे भरतात, पण आम्ही आता सध्या खात नसल्यामुळे आम्ही ते करत नाही आणि प्रॉपर आम्ही असंच भरीत करतो वांग्याचं. आता मी सगळीकडनं तेल लावून घेतलं आहे. ते शिजतं कसं ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू याच्यामध्ये. शक्यतो मोठंच वांगं घ्या, छोट्या साईजची घेऊ नका. तर आता आपण भेटू आपल्या चुलीजवळ. ते कसं करायचं ते पण आता तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, हे आपलं वांगं आहे. हे आपण आता असं चुलीवरती ठेवूया. तुम्हाला वाटल्यास तुम्ही गॅसवर सुद्धा अशी ठेवू शकता. जरा यासाठी ठेवून नाही देणार. इकडं इकडे इकडे माझ्याकडे. इकडं हे पण ठेवू नको. आपण भेटू 5 मिनिटांनी. ठेवलेलं होतं ते आता आपलं तयार झालं आहे. बघा, इथून हे फुटलं आहे आणि असा आवाज येतो. आला आवाज. कडकडीत ते वरचं साल असतं ते कडकडीत होतं. एका बाजूने ह्या बाजूने आता व्हायला हवं आहे, ते होईल. आपण भेटू 10 मिनिटांनी. तर मंडळी, आपलं वांगं बघा शिजलं आहे. आता बघा, तुम्हाला सांगतो, टकटक आवाज येतो कडकडीत असा. आता ते नरम झालं आहे. हे बघा, ह्याचा आवाज येतो आणि आपाप हे बघा सालं ना अशी सुटतात कधी कधी. मी तुम्हाला याची सालं सोलून दाखवतो. सालं कुठे ठेव? ह्याच्यातच ठेव. त्यात ताटलीत ठेवायची होती. इथंच ठेव. हे पहा, साला आपोआप निघतात बघा. हां, जर गरम असेल वांगं, गरम गरम जर सोलून घाई असेल तर पाणी घ्या. पाण्यात हात बुडवा आणि मग सालं काढा. आणि हे भरीत चपाती, घावणे, भाकरी त्याच्याबरोबर खूप छान लागतं. हा भरताचा भाग पहिला आहे. दुसरा भाग आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच आणू. हे बघा कसं आपाप निघालं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतातच. तुम्ही आम्हाला सांगत असतात की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो. आणि विशेष म्हणजे काय व्हिडिओ आवडतात ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगता. आणि शॉर्ट व्हिडिओबरोबर फुल व्हिडिओसुद्धा बघता. खूप छान वाटतं ऐकून. तुमच्या नातेवाईकांपर्यंत सुद्धा शेअर करा आपला चॅनेल, त्यांना पण बघू दे. हे बघा, चारी बाजूनी आपण साल त्याचं काढून घेऊ. हे पहा, साल काढल्यावरती हे वांगं आपल्याला असं दिसेल. आता आपण असंच दुसऱ्या वांग्याचं सुद्धा साल काढून घेऊ. वांगण बाजारातून आणताना नीट बघून आणा. कारण मोठं वांगं घेतलं तरी पण ते नीट बघूनच आणायला लागेल, कारण वांग्यात काय सांगता येत नाही. हां, कारण आपण ते काय
अर्धवट करून असं हे करणार नाही, तर आपण शिजवूनच आपण घेणार ते. भरली वांगी आणि भरीत हे वेगळं आहे. आता तुम्हाला वाटेल भरलं वांगं म्हणजे भरीतच की काय, असं नाही. पण गावच्या ठिकाणी भरली वांग्याला भरीत म्हणतात. आणि सोपं पद्धत आहे ही. भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागतं. मी लहानपणी भाजी वांग्याची कमी खायचो आणि भरीतच जास्त खायचो. मला जाम आवडतं भरीत. वांगच नाही तो मी खात. नाकमुरडाचं वांग नको. भरीत करतेस का तर कर, असं आईला बोलायचं. मग आई भरीत करायची. हे बा आपलं वांग सोलून झालंय. आता आपण पुढची कृती करू. मस्त दिसतं. तर मंडळी हे पहा, हे वांग्याला बघा आपण तेल केवढंसं लावलेलं आणि केवढं सुटलं बघा तेल. तेल लावलं होतं सालाला तेल लावलेलं. साल करपून गेलं पण तेल वांग्याने सोडलं. म्हणून आपल्याला आता पुढच्या कृतीला तेल कमी घ्यायचं आहे. आता आपण हे असं मधून कट करून घ्यायचं आणि इसके अंदर कुछ है क्या वगैरह वो देखेंगे. नाही तो काळे नाही. नाही ना, बी आहे बी. जुनाट आहे ना तो. जुनाट आहे. चेक करून घ्यायचं. काळं बी वगैरे असलं तरी काही प्रॉब्लेम नाही एवढं. हे पहा आपलं वांग आतमध्ये चांगलं आहे. ही 2 वांगी आम्हाला कमीच आहेत. माणसं जास्त असतील तर वांगी तुम्ही जास्त आणा. आणि तुम्ही ह्याच्यात फोडणीला कांदा वापरू शकता. असं काही नाही, लसूण कांदा वगैरे वापरू शकता. आम्ही सध्या वापरत नाही आहोत म्हणून. आता हे चेपून घे. हे पण तसंच आपण करून घेऊ. वांग ना आतमध्ये झून आहे. कवळं वांग पाहिजे. जाऊ पण आपल्याला दाखवायचं होतं तर काय. हे पहा आणि ह्याच्यात जून वांगी ना कोळी वांगी समजून नाही ते. आतमध्ये नाही काढण्यात. मग बाहेर कळतं पण आतमध्ये नाही काढण्यात. आपल्याला 4 वांगी पाहिजे. हे पहा, हे असं काढून घेऊया. एकत्र करून घ्यायचं. हे आपण आता एकत्र केलंय. आता त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. 5 मिनिटांनी भेटू. केलं. तर मंडळी त्यासाठी लागणारं साहित्य बघा. आपण कांदा नाही घेतलाय. टोमॅटो मी 2 घेतलेत बारीक चिरून. आणि कढीपत्ता आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही कांदा लसूण टाका. आणि राई जिरं मसाला. तेल टाकलंय मी 2 पळ्या. तेल चांगलं तापलंय. आता आपण त्याच्यात टोमॅटो कढीपत्ता टाकू आणि वरून हळद टाकू आणि टोमॅटो टाकू. चांगलं काढून घे. टोमॅटो पक्का शिजला पाहिजे. जर झाकण देते 2 मिनिटं. मी मसाला टाकतो आता.
हे पण 1 चमचा साधा मसाला, 1 चमचा लाल तिखट. मला वाटल्यास तुम्ही मिरची सुद्धा घालू शकता. आता आपण ह्याच्यातच लगेच मीठ टाका. मीठ टाकतो. साधारण मी 1 चमचा मीठ टाकलंय. आता आपण परत ढवळूया नंतर थोडं 2 मिनटं थांबूया आपण ना. टोमॅटो आता शिजायला ठेवतो, तोपर्यंत आपण ब्रेक घेऊ. मंडळी आता मी भरीत टाकतो. त्याच्यात आपला टोमॅटो शिजलेला आहे. कांदा काय आम्ही आधी टाकला नव्हता, कारण शिजायला वेळ जातो. तो टोमॅटो लगेच शिजतो. आता आपण ढवळून घेऊ पटकन. दोन वांगी असली तरी हे नंतर आता आपण कांदा खात नाही ती गोष्ट सोडून द्या, पण कांद्याने पण वाढ येतो ना. वाढतो हो. तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसाला सुद्धा टाकू शकता. तर मंडळी, आपण वांग आधी शिजवल्यामुळे भाजून पण आत्ता टाकलं होतं. आता आपलं भरीत रेडी आहे. मीठ नको जरा टाकलं ना. मीठ चव घेऊन बघायला हवी आणि मग टाकतो. ते चव घेऊन बघतो मी. आतमध्ये जरा मीठ नको टाकायला. आपण टोमॅटोवरती मीठ टाकलं होतं ना जरा जास्त, हां. त्यामुळे आता मीठ नको टाकायला. तुम्हाला वाटलं त्याच्यात कढीपत्ता टाकू शकता, कोथिंबीर टाकू शकता. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, माझ्या पानात आहे भरीत आणि चपाती. तर आता मी तुम्हाला भरीत कसं झालं आहे ते सांगतो. मस्त झालं. तिखट पण झालं आहे, झालं ना तिखट. मीठ पण बरोबर आहे. मस्त झालं. मंडळी, तुम्ही पण असंच करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. गणपती बाप्पा मोरया. आणि हो, सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाय बाय.